गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेस्या, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान आपण बघतो आहे. 34 स्थान आणि याच्यामध्ये आमचं प्रकरण आम्ही काल बघत होतो. संज्ञी मार्गणे अंतर्गत असंज्ञीचा भेद आपण बघितला नाही. संज्ञी मार्गणेचा चार्ट आपण बघितला आणि प्रश्नोत्तरीकडे आपण वळलेलो होतो. आणि त्यामध्ये प्रश्न होता की संज्ञी जीवांची कशाय विवेचना कशी कराल. कारण संज्ञी जीव आम्हाला मिथ्यात्व गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत दिसतो. त्याच्यामुळे कषायांमध्ये देखील प्रत्येक गुणस्थानानुसार फरक पडणार आहे. तर कशा प्रकारे त्याची प्रगती होते पहिल्या गुणस्थानातून 12व्या गुणस्थानात जाईपर्यंत, कशा प्रकारे कषायांची निवृत्ती त्याच्या जीवनातून होते, या अनुषंगाने हा आम्हाला तक्ता बघायचा आहे. आणि म्हणून संज्ञी जीवांचे कषायाचे भंग किती होऊ शकतात या दृष्टीतून हे आपण काल मीमांसा बघत होतो. याच्यामध्ये पहिल्यांदा कषाय तर 25 आहे आणि 25 कषाय कुणाला राहू शकतील तर ते मिथ्यादृष्टी जीवाला, मनुष्य आणि तिर्यंच गतीतील मिथ्यादृष्टी जीवाला 25 कषाय राहू शकतील हे आपण पाहिलं. 24 कषाय हे मिथ्यादृष्टी, पण जो भोगभूमीच मनुष्य आणि तिर्यंच आहे. कारण या ठिकाणी नपुंसक वेद नाही, म्हणून एक नपुंसक वेद वजा करून मनुष्य आणि तिर्यंच भोगभूमीत जीव, देवगतीतील जीव आणि म्लेंछ खंडातील जीव असे 24 म्हणजे 24 तऱ्हेने असणारे कषाय याचा भंग आम्ही एक बघितला. नंतर 23 कषाय असणारे जीव कोणते राहतील तर ते नरक गतीतील जीव राहतील आणि सम्मूर्छन, संज्ञी, पंचेंद्रिय जीव राहतील. हा 23 याचा मी भंग बघितला. नंतर एकदम अनंतानुबंधी 4 जाणार आहे. म्हणून अनंतानुबंधी विरहित जेव्हा बघितलं तेव्हा 3रं गुणस्थान आणि 4थं गुणस्थान मनुष्य आणि तिर्यंच्या अपेक्षेने 21 कषायवाल्या भंगाचं आम्हाला दिसलं. कारण या ठिकाणी 3ही वेद आम्ही गृहीत धरलेले आहे. या 21 कषायांमध्ये फक्त 4 अनंतानुबंधी काढलेले आहे आणि बाकीचे 12 आणि 9 असे 21 भंग गृहीत आहे. नंतर 20वा भंग लावताना परत आम्ही वर जसं 24 भंग लावले होते त्याप्रमाणे 24 मधून 4 अनंतानुबंधी काढले. तर परत तेच जीव आले. कोण तर भोगभूमीच मनुष्य तिर्यंच, पण आता हे सम्यक दृष्टी आहे आणि देवगतीतील जीव आले. पण या ठिकाणी म्लेंछ खंडातील जीव गर्भित करायचे नाही. याचं कारण त्यांना सम्यक्त्व प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून ते सोडून बाकीचे स्वामी कोण घेतले तर 4थ्या गुणस्थानवरती देव आणि भोगभूमीच मनुष्य आणि तिर्यंच. नंतर 19 मध्ये जे नारकीचे आम्ही 23 भेद लावलेले होते त्याच्यामधून 4 वजा करून अनंतानुबंधी हे जीव लावले. परत ते जीव लागले नारकी जीव आणि सम्मूर्छन तिर्यंच. नंतर जो 5व्या गुणस्थानवरती जीव आहे त्याला अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कषाय नाही आहे, अनुदयात आहे. म्हणजे सत्ता आहे, सत्तेचा प्रश्न नाही, इथे उदयाचा प्रश्न सुरू आहे. म्हणून उदयात नाही, म्हणून 17 कषायांचा भंग त्याच्या जीवनात निघाला. हे 17 कषाय कोणते आहे? पंचम गुणस्थानवरती जीवाचे 17 कषाय जे लावलेले आहे ते कोणते लावलेले आहे?
17 कषाय जे लावलेले आहे ते अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यान सोडून 4 प्रत्याख्यानावरण, 4 संज्वलन आणि 9 नो कषाय, 8 आणि 9 असे 17 कषाय लागले. 8 आणि 9 17 कषाय लागले पंचम गुणस्थांवरती जीवाचे. आता त्याच्यामध्ये जो 16 म्हणजे आम्ही 16 कषाय जे इकडे वर लावले होते तो भंग लागू शकत नाही. याचं कारण असं की देवगतीतील जीवांना 5वं गुणस्थान होत नाही, म्हणून 2 वेदवाल्याचा भंग इथे न लावता एकदम डायरेक्ट समूर्छन पंचम गुणस्थांवरती तिर्यंचांचा भेद लावून 15 कषायांची एक भंग केलेला आहे. 16 कषायाचा भंग इथे बसत नाही. त्याचं कारण असं की आपण त्यांचे स्वामी बघितले होते की भोगभूमी मनुष्य, तिर्यंच्या आणि देवगतीतील जीव हे त्यांचे स्वामी बघितले होते, आणि या तिन्ही जीवांना 5वं गुणस्थान होऊ शकत नाही, म्हणून 16 कषायांचा भंग बसू शकत नाही. मग आला 15 कषायांचा भंग, तर 15 कषायाचा भंग बसू शकतो. त्याचं कारण नपुंसक वेद आहे, समूर्छन जीव आहे, आणि पंचम गुणस्थानवरती तो जीव तिर्यंच आहे, हे बसू शकतो. म्हणून हा पंचम गुणस्थानवरती 15 कषायवाला जो घेतलेला आहे हा तिर्यंच गतीतला जीव घ्यायचा. इथे मनुष्य बसू शकत नाही. इथे फक्त समूर्छन तिर्यंच पंचम गुणस्थानवरतीलाच 15 कषायाचा भंग संभवू शकतो. नंतर 13 कषायाचा भंग लावलेला आहे 6व्यापासून 8व्या गुणस्थान पर्यंत मुनींना. त्या ठिकाणी त्यांना 13 कषाय कोणते असतील तर 4 संज्वलनचे आणि 9 नो कषाय असे हे 13 कषायांचा भंग त्यांच्या जीवनात राहू शकतो. त्यानंतर लावलेला आहे, इथे आपण थांबलेलो होतो, 11 कषायांचा भंग. हा कसा लागेल? 11 कषायांचा भंग कशा तऱ्हेने लागेल या ठिकाणी कषायाचा? त्यांनाही 4 संज्वलनचा उदय लावायचा आणि 9 कषायामधले 2 वेद कमी करायचे. कारण आहारक कायवाला, आहारक द्विक कायोगी आणि मनपर्यय ज्ञानींना त्या ठिकाणी पुरुष वेदच असतो, एकच वेद असतो. 2 वेदांचा त्यांना नास्ती सांगितलेली आहे, म्हणून 4 संज्वलनचे आणि 9 कषायामधले 2 कमी करून 7 आणि 4 11 असे कषायांचे भंग लावायचे. यानंतर 7 पासून 2 पर्यंत कषायांचा भंग लावायचा आहे. हे लावत असताना 8व्या गुणस्थान पर्यंत आपण बघितले 13 कषाय त्यांना आहे. 6 पासून 8 पर्यंत 13 कषायांचा उदय त्यांना आहे. 4 संज्वलन आणि 9 नो कषाय. फक्त अपवाद आहारक द्विकवाले आणि मनपर्यय ज्ञानी यांना 11 कषायांचा उदय राहील. आता पुढच्या गुणस्थानामध्ये 7 पासून 2 पर्यंतचे भंग लावायचे. तर 7चा भंग लागेल 4 कषाय संज्वलनचे आणि 3 वेद. कारण आता 8व्याच गुणस्थानामध्ये त्यांचे हे जे कषाय आहे हास्य, रती वगैरे हे त्या ठिकाणी अनुदयाला प्राप्त झालेले आहे, म्हणून हे त्याच्यामधले 9 कषायातले कमी करून 3 वेद आणि 4 कषाय संज्वलन एवढंच त्यांच्याजवळ राहिलेलं आहे. आणि या 4 कषाय आणि 3 वेदामधले नंतरचा 6वा भंग येणार आहे. 6 मध्ये पहिल्यांदा जाईल तो नपुंसक वेद जाईल. जाताना क्रम आहे, उदय कशाचाही सुरू असो, जाताना जो जाणार आहे तो नपुंसक वेद जाईल. नंतर 5 मध्ये स्त्री वेद कमी होईल, नंतर पुरुष वेद कमी होईल. 4 मध्ये फक्त संज्वलन राहील. 4 क्रोधमान माया लोभ, नंतर क्रोध जाईल, मग लोभ मान जाईल, मग माया जाईल आणि शेवटी लोभ असणार आहे. म्हणून अशा प्रकारे 9व्या गुणस्थानामध्ये कषायांची नास्ती लावायची किंवा कषाय भंग लावायचे. 7 लागले तर कोणते लागतील? पहिला भंग 7चा लावला तर कोणता लागेल? हॅलो,
4 संज्वलन राहतील हा. आणि 3 मध्ये 3 नौकशायात ते खास आता नाही नाही, इथे आता नौकशाही लावायचेच नाही. नौकशाय नाही. 8व्या पर्यंतच आहे. अच्छा. 9व्या मध्ये 3 वेद. एक एक वेद राहील. 3, हा 3 वेद आणि हा 4 आणि कषाय असे 4 7चा कशा. भंग हाच अच्छा. लागेल. 7चा अच्छा. भंग जो लागेल तो 4 संजीवलनचे कषाय आणि 3 हम्म. वेद असा वेद. भंग लागेल. मग हम्म. 6चा मध्ये काय कमी कराल? 6चा भंग वर लावलेले आहे सगळे त्यांनी एक आकडे. एक वेद कमी होईल ना मग. एक नपुंसक वेद कमी होईल. पहिल्यांदा नपुंसक वेद. नपुंसक वेद कमी होईल. हा. नंतर 5 मध्ये स्त्रीवेद कमी होईल मग. स्त्री वेद कमी होईल. नंतर पुरुष वेद. पुरुष वेद कमी होईल. म्हणजे वेद संपून जाईल. इथपर्यंत हा. त्याचा सवेद भाग आहे आणि हा. इथून त्याचा पुढचा भाग अवेद भाग म्हणायचा. अवेद भागामध्ये आता काय आहे? फक्त संज्वलन कशा. 4, म्हणून 4चा संज्वलन कशा. आकडा पहिल्यांदा 4. मग हम्म. मग पहिल्यांदा काय होईल? पहिल्यांदा काय हम्म. जाईल? क्रोध. क्रोध जाईल. म्हणून 3 राहिले. आता क्रोध गेल्यामुळे 3 राहिले. हम्म. मग क्रोधमान. मान, नंतर माया. माया आणि नंतर लोभ. लोभ. अशा प्रकारे 7 पासून 2 पर्यंतचे कषाय लावायचे आणि मग 9व्या गुणस्थानाच्या 7व्या भागात आणि 10व्या गुणस्थानात एक लोभच लावायचा आणि 11 पासून पुढच्या गुणस्थानात 0 कषाय लावायचे. म्हणजे कषायाचा भंग हम्म. तिथे नाही. हम्म. अशा तऱ्हेने हे कषायांचे भंग कुठून? पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थान पर्यंत जीवाचे लागलेले आहे. क्लिअर है? हम्म. पुढचा प्रश्न. सौधनी जीव कितने गुणस्थान में भव्य ही होते हैं? कुठून जीव भव्य होणार आहे? दुसऱ्या गुणस्थानापासून म्हणजे. 2ऱ्या गुणस्थानापासून पुढचे सगळे जीव भव्यच असणार आहे. म्हणून 11 गुणस्थानामध्ये भव्यच आहे आणि 2ऱ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत जीव भव्यच म्हटल्या जाणार आहे. 13व्या आणि 14व्या गुणस्थानात हा भव्य अभव्याचा विकल्प नाही किंवा संज्ञी असंज्ञीचा विकल्प नाही, म्हणून भव्य अभव्य म्हणायची गरज नाही. पुढचा ताई प्रश्न. ताई हा. 8व्या गुणस्थानापर्यंत वेद आहे का? हो हो. अच्छा 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत वेद आहे. अच्छा. 9व्या गुणस्थानात वेद जाणार आहे. हो ठीक. हा हा. नंतरचा प्रश्न आहे कि ऐसे कोई संज्ञी जीव है जिनको मनोबल प्राण नहीं होता है. मनोबल प्राण असणार नाही असे कोणते संज्ञी जीव आहे का? संज्ञी जीव आहे का विचारला प्रश्न. 13व्या हा. गुणस्थानात. 13व्या 13व्या गुणस्थानात 14व्या. आहे. हा, त्या ठिकाणी लावता येईल. आणखी कोणत्या अपेक्षेने? समुद्जाताच्या वेळेला प- वगैरे म्हणजे किंवा पर्याप्ती. अपर्याप्त हा, अवस्थेत. अपर्याप्तक अवस्थेत किंवा पर्याप्तक आहे पण ज्याची अजून पर्याप्ती पूर्ण व्हायची आहे त्यालाही मनोबल प्राण अजून सुरू नाही. मनोबल, वचनबल निवृत्त आणि अपर्याप्त अवस्था. श्वासोश्वास हे 3 प्राण कमी आहे ना, हा. म्हणून लब्ध निवृत्त अपर्याप्त. पर्याप्तक. हा, निवृत्त अपर्याप्तक ह्या जीवांना मनोबल प्राण असणार नाही. म्हणून लब्ध पर्याप्तक संज्ञी जीवों के. लब्ध पर्याप्तक संज्ञी जीव कोण आहे? समूर्छन मनुष्य. हा, समूर्छन मनुष्य आणि तिर्यंच पण. सूर्यांच्या. तर हा, हे लब्ध पर्याप्तक जीव आहे आणि हे लब्ध पर्याप्तक जीव. लब्ध पर्याप्तक जीव याचा अर्थ क्षुद्रभव धारण करणारे जीव आणि मनुष्य गतीच्या अपेक्षेने क्षुद्रभव धारण करणारे लगातार लगातार जर जन्म घेतील तर 24 वेळा ते जन्म घेऊ शकतात क्षुद्रभवामध्ये. तर असे हे लब्ध पर्याप्तक संज्ञी जीव. आणि तिर्यंच्या गतीतही जीव संज्ञी असे आहेतच लब्ध पर्याप्तक जीव. लब्ध पर्याप्तक जीव सगळीकडे विद्यमान आहे. म्हणजे एकेंद्रियामध्ये पण आहे, बादरमध्ये पण आहे, द्विनिंद्रियात पण आहे,
सर्वत्र हे लब्ध पर्याप्तक जीव आहे. पण या ठिकाणी आम्हाला प्रश्न पाहायचा आहे, संज्ञी आहे पण मनोबल प्राण नाही आहे असा जीव बघायचा आहे. म्हणून आम्हाला पंचेंद्रियवाला जीव घ्यावा लागेल आणि तो घ्यावा लागेल की मनोबल प्राण त्याला अजून सुरू व्हायचं आहे किंवा त्याला प्राप्तच म्हणजे पूर्णताही त्याची होणार नाही असा जीव पाहायचा आहे. ठीक आहे. कारण जर लब्ध पर्याप्तक नुसतं आम्ही म्हटलं तर लब्ध पर्याप्तक जीव किती आहे? एकेंद्रियामध्ये देखील आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती याच्यामध्ये देखील लब्ध पर्याप्तक जीव आहे. आणि एकेका भवाचं जर आम्ही एकेका जीवाचं जर वर्णन बघितलं तर लब्ध पर्याप्तक जीव अंतर्मुहूर्तामध्ये 6012 एवढे जन्म घेऊन मरू शकतात. सूक्ष्म, बादर हे सगळे जीव. आणि हे सगळे कसे आहे? क्षुद्र, याला क्षुद्रभव म्हटलेलं आहे किंवा लब्ध पर्याप्तक जीव म्हटलेलं आहे. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करणारे जीव आहे. म्हणजे केवळ निगोदी जीवच नाही आहे हे तर एकेंद्रियादी जीव आहे. कारण निगोदी जीव हा भेद कशाचा आहे? स्थावर कैकाचा. निगोदी जीव नाही 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 वनस्पती वनस्पती काईकचा भेद आहे. आणि कोणत्या वनस्पती काईकचा आहे? वनस्पतीचे 2 भेद आहे. प्रत्येक वनस्पतीचा नाही, साधारण वनस्पतीचा. साधारण वनस्पती काईकाचा भेद आहे हा लब्ध पर्याप्तक. म्हणजे निगोदी जे म्हणतो ना आपण, निगोदी हा भेद नेहमी लक्षात ठेवायचा. हा भेद आहे साधारण वनस्पती काईक जीवांचा. आणि याच्या सगळेच एका श्वासात 18 वेळा जन्ममरण करणारे नसतात, हेही लक्षात ठेवायचं. आणि काही त्याच्यातले पर्याप्तक आहे जे एका श्वासात 18 वेळा जन्ममरण करतात. आणि काही निगोदी जीवांचं आयुष्य हे एक अंतर्मुहूर्त असतं, म्हणजे त्यांच्या पर्याप्ती पूर्ण करून ते मरण करतात. आणि हा भेद निगोदी फक्त साधारण वनस्पती कायिकामध्ये लावायचा. पण आता मी जे सांगते आहे ते कोणते जीव आहे? पृथ्वी कायिक, जलकायिक. याच्यामध्ये देखील आम्ही पृथ्वी कायिकाचे 2 भेद करतो. कोणते? सूक्ष्म आणि बादर. आणि सूक्ष्म जीव आणि बादर जीव दोघही लब्ध पर्याप्तक असू शकतात. म्हणजे एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण ते करू शकतात. म्हणजे पृथ्वी कायिकाचं सांगितलं तसंच जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिकामध्ये हे साधारण घेतलेच आपण. आणि प्रत्येक मधले पण आणखी कोण घेऊ शकतात असे एका श्वासात जन्ममरण करणारे जीव? कोण आहे? तर द्विनिंद्रिय पण आहे, 3 इंद्रिय पण आहे, चतुरेंद्रिय पण आहे, असंज्ञी पंचेंद्रिय आहे आणि संज्ञी पंचेंद्रिय आणि मनुष्य. हे सगळेच्या सगळे असे लब्ध पर्याप्तक जीव असू शकतात की जे एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करतात. म्हणून आमच्या मनामध्ये जी व्याख्या फिट बसलेली आहे की फक्त निगोदी जीवच एका श्वासात 18 वेळा जन्ममरण करतात, ही व्याख्या थोडी आम्हाला बदलायची आहे. आणि व्याख्या कशी? की क्षुद्र भववाले एका श्वासामध्ये जन्ममरण करतात. आता इथे लब्ध पर्याप्तक म्हणजे क्षुद्र भव धारण करणारा जीव आहे. हा एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करणारा जीव आहे. आणि तो कोण झालेला आहे? संज्ञी बनलेला आहे. संज्ञी आहे, मनुष्य आहे. असा जीव, त्याला आता मनोबल प्राण असत नाही, कारण त्याचा जन्म समूर्छन आहे. समूर्छन जन्म असल्यामुळे त्याच्या पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच त्याचं मरण होतं. आणि जो लब्ध पर्याप्तक जीव आहे त्याच्या किती पर्याप्ती असतात? संज्ञी लब्ध पर्याप्तक जीवाला, संज्ञी बरं, संज्ञी लब्ध पर्याप्तक जीवाला पर्याप्ती किती सुरू होतात? आहार पर्याप्ती, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास नाही होत, भाषा नाही राहत. आता परत लक्षात घ्यायचं. आता पर्याप्ती त्याच्याही जीवनात 6ही सुरू झालेल्या आहे. कारण पंचेंद्रिय आहे, तो संज्ञी आहे. पर्याप्तीची सुरुवात पर्याप्तीची सुरुवात एकदम होते. त्याच्यामुळे त्यांनी 6ही पर्याप्तीची सुरुवात केलेली आहे.
पर्याप्ती किती त्याला तसाही आहे, पण पूर्ती मात्र त्याची शरीर पर्याप्तीची पण होत नाही. दुसरी पर्याप्ती, पहिली आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तर त्याचं मरण होतं. पर्याप्ती साही सुरू झाल्या आहे, परत लक्षात ठेवायचं हे पण. आता त्याच्या पर्याप्ती पूर्ण झाल्या नाही याचा अर्थ त्याला द्रव्यमनाची रचना झाली नाही, त्याला वचनबलाची म्हणजे स्वर नाम कर्म वगैरे त्याचा उदय नाही आहे, आणि त्यामुळे त्याला वचनबल पण नाही आणि द्रव्यमनच तयार झालं नाही तर मनोबल प्राण असणार नाही, कारण विचार करण्याची शक्ती ही बाह्य अवलंबन द्रव्यमनाच आहे, ते पण त्याला असत नाही. म्हणून मनोबल प्राण त्याला नहीं, क्योंकि वे शरीर पर्याप्ति पूर्ण होने के पहले ही मरण को प्राप्त हो जाते हैं. इसी प्रकार इनके श्वासोश्वास तथा वचन बल प्राण भी नहीं होते. हे कुणाचं सांगितलं? लब्ध पर्याप्तक जीवांचं. आता दुसरा प्रकार लावला निवृत्त अपर्याप्तक जीव. लब्ध पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक मध्ये भेद काय आहे? निवृत्त पर्याप्तक मध्ये नंतर त्यांच्या पर्याप्ती पूर्ण होणार आहे. लब्ध पर्याप्तक मध्ये पूर्णच होत नाही. हा, लब्ध पर्याप्तक मध्ये पूर्ण होतच नाही. आणखी दुसरा भेद हा एक बरोबर आहे. दुसरा भेद मनोबल प्राण नाही राहत का? हा, ते तर ठीक आहे, ते नाहीच राहत त्यांना, पण तरी महत्वाचा भेद आहे. महत्वाचा भेद असा आहे की लब्ध पर्याप्तक जीवांना अपर्याप्तक नामकर्माचा उदय असतो, आणि निवृत्त अपर्याप्तक जीवांना जरी पर्याप्ती पूर्ण होत नाहीये तरी सुरुवातीपासूनच पर्याप्तक नामकर्माचा उदय आहे. महत्वाचा फरक आहे हा. क्लिअर? म्हणजे दोन फरक लक्षात घ्यायचं. निवृत्त अपर्याप्तक जीवाच्या पर्याप्ती नियमाने पूर्ण होणारच आहे, लब्ध पर्याप्तक जीवाच्या पर्याप्ती पूर्ण न होताच त्याचं मरण होणार आहे. दोघही अपर्याप्तक अवस्थेतच आहे, दोघही. परंतु निवृत्त अपर्याप्तक वाल्याला पर्याप्तक नामकर्माचा उदय आहे आणि लब्ध पर्याप्तक जीवाला अपर्याप्तक नामकर्माचा उदय आहे. अशा रीतीने त्याच्या पर्याप्ती पूर्ण होणार नाही. म्हणून आता निवृत्त अपर्याप्तक सौधनी जीवों के भी जब तक मन पर्याप्ती पूर्ण नहीं होती तब तक मनोबल प्राण नहीं होता. जोपर्यंत त्याची मनोपर्याप्ती पूर्ण होत नाही, मनोपर्याप्ती पूर्ण होत नाही याचा अर्थ द्रव्य मनाची संरचना होत नाही, तोपर्यंत त्याला मनोबल प्राण असणार नाही. आणि कारमान का योगी जीवों के भी मनोबल प्राण नाही होता. आणि जे विग्रह गतीत आहे, ज्यांना फक्त भावेंद्रिया घेऊन ते आता तिथे विद्यमान आहे, त्यांना देखील मनोबल प्राण असणार नाही. संज्ञी पंचेंद्रियत्व त्याला प्राप्त झालेलं आहे. असा कोण जीव घेऊ आपण? समजा हा जीव कोण घेऊ? कारमान काय योगी आणि मनोबल प्राण नाही. कारमान काय योगी आहे म्हणजे एखाद्या समजा मनुष्य गतीतल्या जीवाचा या ठिकाणी मरण झालेला आहे आणि तो देवपर्यायीत उत्पन्न होणार आहे. आता देवपर्यायीत उत्पन्न होत असताना आता तो कसा आहे? कारमान काय योगी आहे, कारण अनारक अवस्था त्याची सुरू आहे, म्हणून कारमान काय योगी आहे. पण तो शक्ती म्हणजे भावेंद्रिया संज्ञी पंचेंद्रियत्व प्राप्त करणार आहे, म्हणून भावेंद्रियात पाचही आहे आणि संज्ञीपणा त्याला प्राप्त होणार आहे. म्हणून त्या विग्रह गतीमध्ये देखील तेवढा शक्ती घेऊन तो चाललेला आहे. पण त्या जीवाला कोणत्याही तऱ्हेची पर्याप्तीची सुरुवात नाही, पण तरी देखील त्यांना संज्ञी पंचेंद्रियत्व म्हटलेलं आहे, पण मनोबल प्राण म्हटलेलं नाही. क्लिअर? तीन जीव सांगितले या ठिकाणी. पुढचा प्रश्न, संज्ञी जीवों के यथाख्या संयम में कितने प्राण होते हैं? संज्ञी जीव आहे, यथाख्या संयमाची प्राप्ती झालेली आहे, तर त्याला किती प्राण राहतील? ताई, आपण संज्ञी जीवांना मनसहितच म्हणतो ना, मग इथं मनोबल नाही असं कसं? संज्ञी
शक्ती भावेंद्रिय आहे, त्याच्यात भावमन आहे, हा. पण उपयोग नाही ना. कर्माचा संज्ञा असून क्षयोक्षम कर्माचा क्षयोक्षम तशा प्रकारचा आहे, हा. पण कार्य नाही आहे. हा. म्हणून त्याला लावायचं, कारण क्षयोक्षम तर घेऊन चाललाय ना तो. हा. क्षयोक्षम आहे म्हणून त्याला म्हणावं लागतं, पण त्याचं कार्य काही नाही म्हणून म्हणत नाही. हम्म? हम्म. आता जो संज्ञी जीव आहे यथाख्या संयमामध्ये, आता कोण संज्ञीपणा लावलेला आहे आणि यथाख्या संयम लावलेला आहे, त्याला किती प्राण असतील? 11व्या गुणस्थानात 10 पण होतील पूर्ण. हा आणि मग 12व्यात पण 10 असतील. हा 13व्यात कमी होतात. आणि 13व्यात कमी होतात, पण आता संज्ञीपणा तिथे राहत नाही. हो, मग 14ची तसंच आहे. म्हणजे 11 म्हणून आणि 12 दाही गुणस्थान प्राण, घ्यायचं. म्हणून त्याला दाही दाही प्राण. प्राण, 11 आणि 12 गुणस्थान पाहायचंय आपल्याला. हा, आणि हे पाहिलं म्हणून आपल्याला फक्त त्या ठिकाणी 10. दाही प्राण लावायचे आहे. म्हणून संज्ञी जीवों के यथाख्या संयम में कम से कम भी और अधिक से अधिक भी 10 प्राण ही होते हैं, क्योंकि संज्ञी जीवों के यथाख्या संयम मात्र 11वें और 12वें गुणस्थान में पाया जाता है. जिथे संज्ञीपणा विद्यमान आहे त्या ठिकाणी यथाख्यात चारित्र्य जर लावायचं असेल तर 2च गुणस्थान आहे, 11 आणि 12पणा. हम्म. पुढचा प्रश्न, क्या ऐसे कोई संज्ञी जीव है जिनके संज्ञाओं का अभाव होकर पुन्हा संज्ञाएं उत्पन्न हो जाती है? असे काही जीव आहे का की ज्यांना संज्ञांचा अभाव पण झालेला आहे आणि परत त्यांना संज्ञा पण दिसत आहे? प्रश्न साधा आहे अगदी. संज्ञांचा अभाव पण त्यांनी केलेला आहे आणि संज्ञा त्यांना होणार पण आहे. जो श्रेणी हो. उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव आहे, उपशम श्रेणीनी चढणारा जीव हा 11व्या पर्यंत पोहोचणार आहे, त्याला संज्ञांचा अभावही होणार आहे. 7व्यात गेला की आहार संज्ञा, भय संज्ञा, मैथुन संज्ञा, परिग्रह संज्ञा, 4ही संज्ञा त्याच्या 10व्या पर्यंत असतील. 11व्यात त्याचा अभाव होणार आहे. 11व्यात एकही संज्ञा तिथे नाही आणि 11व्यातून खाली उतरता उतरता परत त्याला संज्ञा सुरू पण होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोणती संज्ञा सुरू होईल? जर रेग्युलर उतरला तो नॉर्मल याच्यामध्ये तर त्याला कोणती संज्ञा सुरू होईल? म्हणजे ज्या क्रमाने तो उपशम करत गेला त्या क्रमाने सुरू होईल. म्हणजे त्यांनी सगळ्यात शेवटी कशाचा उपशम केला? परिग्रहाचा. लोभाचा हम्म. म्हणजे परिग्रह संज्ञेचा. म्हणून हम्म. पहिल्यांदाच कोणती संज्ञा सुरू होईल? परिग्रह परिग्रह. संज्ञा. नंतर 9व्याच्या सवेद भागात आल्या की मैथुन संज्ञा, नंतर भय संज्ञा आणि नंतर आहार संज्ञा. अशा त्याला संज्ञा परत सुरू होतील. म्हणून 11वें गुणस्थान वरती संज्ञी जीवों के संज्ञाओं का अभाव हो जाता है, लेकिन जब वे 11वें गुणस्थान से गिर जाते हैं तो उनको क्रमशः परिग्रह, मैथुन, भय और आहार संज्ञा उत्पन्न हो जाती है. क्रमाक्रमाने. हा कसा आलेला आहे? खाली क्रमाने आलेला आहे. याचा आयुक्षय झालेला नाही आहे. याचा काय झालेला आहे? कालक्षय. कालक्षयानी हा खाली आलेला आहे. अशा जीवाला तो क्रमाने खाली आल्यामुळे क्रमाने त्या गुणस्थानात आला किती संज्ञा त्याला सुरू होईल. आणि यदि भवक्षय से गिरते हैं तो एक साथ आहार आदि चारों संज्ञाएं उत्पन्न हो जाती है. आणि जर त्याला भवक्षय झाला, 2 मध्ये कालक्षय आणि भवक्षय, भवक्षयचा अर्थ त्याचं जर तिथे मरण झालं तर, समजा 11व्या गुणस्थानात त्याची आयु समाप्त झाली. आता परत प्रश्न, ज्या जीवाची 11व्या गुणस्थानात आयु समाप्त होणार आहे त्यांनी आयु कर्माचा बंध कोणत्या गुणस्थानात केला असेल? नाही.
हे आठवत आहे. चौथ्यातच केला असेल बहुतेक. चौथ्यात. चौथ्यात वाटतंय पण. त्यांनी आयुचा बंध कुठेही 6 पर्यंत केला असेल अच्छा. आणि नंतर श्रेणी आरोहण केली. त्यांनी 6व्यात बंध सुरू केला असेल, कदाचित संपता संपता 7वंही गुणस्थान झालं असेल. हम्म. कारण आयुबंध किती काळ चालतो? काय आयुबंध अंतर की आयुबंध नेहमी एक समयाने रुकत नाही. आयुबंध हा अंतर्मुहूर्त पर्यंत पडत असतो, सारखा अंतर्मुहूर्त पर्यंत त्याचा कालावधी आहे. आणि अंतर्मुहूर्ताची कल्पना लक्षात घ्या. तो छोटा मोठा असेल पण कमीत कमी 1 आवली कालापेक्षा तो मोठा आहे. आणि एका आवलीत किती समय आहे? असंख्यात. असंख्यात. म्हणजे आवलीच्या तर वरच होणार आहे त्याला आयुबंध. त्याच्यामुळे तितका काळपर्यंत त्याला एकसारखा जी आयु तो बांधत आहे त्या आयुचा बंध त्याला सुरूच असतो. आता काय झालं, समजा त्यांनी 6व्यामध्ये आयुबंध करायला सुरुवात केली आणि त्याचं 7वं गुणस्थान झालं, तर सुरू तर 6व्यातच होणार आहे आयुबंध, पण 7व्यामध्ये त्याची पूर्ती होईल. म्हणून ते अपवादात्मक समजायचं. तसा त्याला आयुबंध 6 पर्यंत कुठेही पडू शकतो. 4थ्यापासून 6 पर्यंत त्याला आयुबंध पडणार आणि तो श्रेणी आरोहण करणार. तर मग नियमाने तो कोणता? उपशम श्रेणीत चढणार. पण आणि मग उपशम श्रेणी नाही, मला असं विचारायचं की मग फक्त म्हणजे याच्यात विशेष काय? 4 ते 6 मध्ये तो कधीही आयुबंध करू शकतो, हा तर 11व्या आयु गुणस्थानात काय विशेष असं? 11व्या गुणस्थानात त्याचा तिथे आयुक्षय झाला. म्हणजे त्यांनी आयुष्याच्या अंती सुरू आहे त्याचं श्रेणी आरोहण करणं. शेवटच्या कालामध्ये आता त्यांनी श्रेणी आरोहण केली. त्याच्या आधी त्यांनी आयुबंध केलेला आहे, हे नक्की झालं. जर आयुबंध केला नसता आणि श्रेणी आरोहण केली असती त्यांनी, तर काय झालं असतं? आयुबंध केला नसता आणि त्यांनी श्रेणी आरोहण केली असती तर काय झालं असतं? त्याचं म्हणजे कोणती कालक्षय, श्रेणी भवक्षय होऊच शकत नाही, है ना? हम्म. त्याचा भवक्षय झालाच नसता. म्हणजे तो जीव ज्याचा भवक्षय होणार आहे तो पहिल्यांदा आयुबंध करून मग उपशम श्रेणी चढणार आहे, हे परत लक्षात ठेवायचं. कारण ज्यांनी आता श्रेणी एकदा आरोहण केली तर त्या श्रेणीमध्ये तो आयुबंधाचे योग्य परिणाम त्याचे असत नाही आणि आयुबंधाची विच्छुत्ती 7 पर्यंतच सांगितली आहे. त्याच्यामुळे पुढे त्याला आयुबंध होणं नाही. मग तो कशाने खाली येईल? 8व्या 6व्या कालक्षयाने भागापर्यंत, खाली येईल. 8व्या 6व्या भागापर्यंत मग कोणती विच्छित्ती आहे? 8व्याच्या हा 6व्या आयु. भागापर्यंत मग नाही, आयुची नाही आहे. आयुची बस 6व्यात सुरू होईल, 7व्यात ते आत्ता सांगितलं तसा राहील. 7व्याच्या पुढे आयुबंधच नाही आहे कोणत्याच जीवाला. नाही, आयुबंध नाही, पण त्याची विच्छित्ती 8व्या 6व्या भागात होते ना की नाही? नाही 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 नाही. नाही, अच्छा. आयुची विच्छित्ती 7व्यात, अच्छा. या अपेक्षेने बरं. आणि तसं पाहिलं तर 6व्यातच सुरू झाली. या अपेक्षेने पाहायचं असेल तर 6व्यातच, आणि हम्म. पूर्तीच्या अपेक्षेने पाहायचं असेल तर 7वं. म्हणून 7च्या पुढे आयुबंध आयुची विच्छुत्ती आहे. म्हणून 8व्यात तर त्याला आयुबंध शक्यच नाही. श्रेणी आरोहण केला की तो आता आयुबंध केलेला असेल तरच तो वर जाऊन मरू शकतो. शेवटच्या अंतर्मुहूर्तात त्यांनी श्रेणी आरोहण केली तर. आणि पहिले केली तर प्रश्नच नाही. मग पहिले केली तर तो क्रमाने खाली येईल, उपशम श्रेणी चढेल पण क्रमाने खाली येईल. म्हणून 2 मध्ये फरक लक्षात घ्यायचा हा. म्हणून एक तर तो कालक्षयाने मरेल किंवा भवक्षयाने मरेल. भवक्षयासाठी त्याला पहिले आयुबंध झालेला असला पाहिजे. कालक्षयाने जर तो मेला तर त्या गुणस्थानाचा काळ संपलेला आहे. त्या गुणस्थानाचा तेवढाच काळ होता, कारण त्यांनी अंतरायाम तेवढाच केलेला होता. म्हणून त्याला त्या कर्माचा उदय सुरू होईल आणि उदय सुरू झाला की तो 11तून 10व्यामध्ये येईल. अशी प्रक्रिया करत तो तेव्हा 6 पर्यंत. त्याचा आयुबंध नसेल झाला का त्याला मग? जर नाही, कालक्षय नाही, मग काही गरज नाही. कालक्षय दोन्ही
कालक्षय जर झाला तर आयुबंद झाला असेल पण त्याची आयु अजून शिल्लक असेल, हा तो पहिल्यांदाच म्हणजे श्रेणी आरोहण करेल. दोन्ही पॉसिबिलिटीज आहे, आयुबंद होईल हा, किंवा झालेला नसेल. नाही होणार. हो, हा दोन्ही आहे. आणि ज्यांनी शेवटच्या शेवटच्या अंतर्मुहूर्तात केला त्याचा वर संपेल, कालक्षयाने तो मरेल. हम्म. म्हणून अशा तऱ्हेच्या संज्ञा. आणि सांगायचं भवक्षय झाला की त्याला चारही संज्ञा युगपच सुरू होतील. कालक्षयाने जर त्याचं गुणस्थान पतित झालं तर क्रमाक्रमाने त्याला संज्ञा उत्पन्न होत जातील आणि 6व्यापर्यंत आल्या की चारही संज्ञा त्याच्या जीवनात राहील. हा प्रश्न उद्याला पाहू आपण. आज इथे थांबूया. काही प्रश्न असेल तर विचाराल. स्तुती म्हणू. त्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाणका जड कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सव्वत्साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.